अनेकदा ना आपल्याकडे असं म्हटलं जातं की कोणाच्या तरी वडिलांनी खूप मोठं कर्ज करून ठेवलंय, भावानी खूप मोठं कर्ज, ते आता बिचाऱ्याला फेडावं लागतंय, आईनी कर्ज करून ठेवलंय असं जनरली कधी म्हटलं जात नाही. महिलांसाठी म्हणून तुम्ही आता म्हणालात ना, तो महिला आणि पुरुषांमध्ये असलेला अंगीकार आहे, म्हणजे त्यांच्या बेसिकच डिफरन्स आहे. ज्या महिला लोन घेतात त्यातल्या जवळजवळ सगळ्या जणी फेडतातच फेडतात. हो. पण जे पुरुष लोन घेतात ते फेडण्यातली सिन्सिरिटी त्या मनाने कमी असते. म्हणजे फेडत नाही तसं नाही, परंतु त्यांच्या डोक्यामध्ये माझ्यावर हे आता बाइंडिंग आहे आणि मला ते केल्याशिवाय दुसरं नाही असं होत नाही. महिला काय म्हणणार की नाही, मला पुढची गुंतवणूक, माझा पुढचा खर्च नको, मला आधी माझं हे ऑब्लिगेशन आहे. त्यामुळे महिला ग्राहकांना दिलेली कर्ज वसुली व्हायला नक्कीच जास्त ईज असतो. बोलण्याच्या ओघात आला म्हणून गंमत म्हणून सांगते, ज्यावेळेला आम्ही लोन प्रपोजल्स करतो त्यावेळेला महिलेला कोबॉरर तरी घ्या असं म्हणतो. म्हणजे ती एक परतफेड करण्याची वृत्ती जी असते त्याच्यामध्ये तिचा सहभाग राहतो. त्यामुळे महिलेनी कर्ज घेतलं आणि फेडलं नाही असं खरंच कमी होतं.